माहित आहे मी किती प्रेम करते तुझ्यावर. असं नको वागूस राया. मला एवढी मोठी शिक्षा नको देऊस र. राया काय झालं? कृष्णाला घरात का नाही घेत? राया उघडला दार. राया, राया. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? या घराचा दरवाजा तुझ्यासाठी कधीच उघडणार नाहीत. तुला लय घर सोडून जावं असं वाटत होतं ना? आता जा आणि राहा तुझ्या मामा मामीकडं. मी काय त्यांच्याकडे मुद्दा पण राहिले नव्हते राया. तुला बी माहिती की काय झालं होतं ते. आणि तूच तिचा मृत्यू असशील तर कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. अरे मुलीच्या लग्नानंतर तिचा नवरा तिचं सासरच सर्वस्व असतं. तू इकडे असताना मी तुला सोडून मामा मामीकडे कसं नवरा. अरे अरे माझी काय चूक झाली हे तरी सांग. सांग ना. माझ्याशी लग्न केलंस हे चुकलंय तुझं. विधात्यांचा मान ठेवला नाहीस हे चुकलंय तुझं. माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस हे चुकलंय तुझं. तू माझ्याशी आणि माझ्या घरच्यांची जे वागलीस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. राया काय बोलतोयस तू? दरवाजा उघड बघू. कृष्णाला आत येऊ दे. आपण बोलून समदे गैरसमज दूर करूया. नाही फुयाजी, मी नाही उघडणार दरवाजा. अरे या घरची लक्ष्मी आहे ती. आधीच तिला काही कमी त्रास झालाय काय? आणि त्या लक्ष्मीच्या तोंडावर तू दार लावतोयस. तिला घरात बी घेणार झालास. राया हे तुझ्या तरी मनाला पटतंय का? अरे तुम्हाला नसेल तिची किंमत पण मला हाय. तिला असं घराबाहेर उभं राहणं नाही जमत. थांब मी दरवाजा उघडते. आत्या तुम्हाला काय करायचंय? कुणाला आत घ्यायचं कुणाला नाही तो त्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे. तुम्ही कशाला मध्ये पडताय? यो विधात्यांच्या घरातला प्रश्न आहे. माझ्या राया आणि कृष्णाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कळलं का तुला? तुला तर आनंदच होत असेल राया कृष्णाला घराबाहेर काढतो हे बघून. राया फुयाची भाऊस आहे. दरवाजा उघडा ना. मला घरात यायचंय. काय झालं कृष्णे? मामी राया बघ कसा वागतोय. मला घरात येऊ नको म्हणतोय. मामी कालच त्याने मला वचन दिलं होतं की नाही की मानानं तुला घरी घेऊन येईल. मग मी आता आले तर दरवाजाच उघडणं झालंय. मामी 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 मी असं काय वागलीय ग की ज्याने माझा राया माझ्यावर एवढा रागवलाय. मामी राया काय केलं कृष्णानं म्हणून तू तिच्याशी असं वागतोयस? सांग तरी. तिच्याशिवाय तुझा जीव गुदमरायचा या घरात आणि तू लगेच इतका कसा बदललास? राया दार उघड. नको वाटतं करूस फुयाजी. ह्यो दरवाजा नाही उघडणार. ठीक आहे जर तू कृष्णाला घरात घेणार नसशील तर आजपासून पुई आजी तुझ्यासाठी मेली म्हणून समज. आजी उघड. माझी काही चूक झाली असेल ना तर मला ओरड. मला रागव राया. पण माझ्याशी असं नातं तोडू नकोस राया. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आम्ही तुम्हाला खरंच वाटतं का माझं कृष्णावर प्रेम नाही म्हणून? माझ्या कृष्णाच्या प्रेमासाठी मी माझा जीव पण देऊ शकतो पण तिचा जीव नाही घेऊ शकत. माझ्या कृष्णाच्या मरणाचं कारण मला नाही बनायचंय मामी. मला तिला जिवंत बघायचंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का कृष्णा? तू माझ्या मनातनं उतरलीयस. आता तुला माझ्या मनात जागा नाहीये. तू काय बी केलंस तरी हा राया उभ्या आयुष्यात तुला या घरात घेणार नाही. त्यामुळं निघून जायत ना. अरे तूच मला सांगत होतास ना की आपल्या दोघांमध्ये गैरसमज झाले तर आपण ते एकमेकांना सांगून एकमेकांची बोलून घालूया. पण एकमेकांवर रागवायला नको. मग आता काय झालं राया? तूच मला लांब जायला सांगतोस. असं नको करू राया. दरवाजा उघड राया. बस झालं कृष्णे. आपला स्वाभिमान आपण घाण टाकलेलं नाहीये. तू चालीत ना.
जिथं तुझ्या प्रेमाची कदर नाही तिथं थांबण्यात कायच अर्थ नाही. भास झालं ह्यो अपमान. आता आणखीन आपण मी नाही सहन करणार. आता जवळ ते तुला न्यायला येत नाहीत ना तवर ह्या घराच्या सावलीला उभं राहायचं नाहीस तू. माझ्या लाईक मला जड झालेली नाहीये. आयुष्यभर पोषण मी तिला. चल. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. अरे मी लई म्हणजे लई खुश आहे बघ आज. ऋतिक मला चिमटा काढ. बघा अरे तुझ्या बाना असं चिमटा काढला होता का? आता मम्मी मला काय माहिती किती चिमटा काढायचा आहे ती. तुझ्या अक्कल कवा चालणार आहे कुणास ठाऊक. बरं चाल तिकडे. आज बघितलंस का घरात काय झालं ती वाईट शिक जरा त्यातनं काय तर. अंतरा ओ कसला ग भारी पायगुण आहे तुझा. लई भारी दम. हे घे माझ्याकडनं तुला बदाम बक्षीस खा. नुसतं बदामाने काय होणार आहे? मला काहीतरी वेगळं पाहिजे जे मी मिळवूनच राहील. अगं गुलिया म्हणजे आपल्याला या घरावर राज्य करायचं ना. वय 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 बरोबर बोललीस. बघितलंस का मम्मी कसली हुशार आहे बायको माझी. मम्मी तू बिले खुश होऊ नकस. तू खुश झाले ना की बराबर घरातला काहीतरी बिघडताय आणि ती कृष्ण परत घालती ती बघ. अगं रंजे ये 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 बस. हा बस. रंजे बघितलंस का? अगं तू जीव देशील ह्या भीतीने रायाने कृष्णाला घरातच घेतली नाही. बघ मी म्हणलं होतं का नाही माझी आयडिया बरोबर कामी येणार. आत्या ती आयडिया माझी होती. अगं तुझी असू दे नाही माझी असून दे काम तर झालं नव्हतं आपलं. हा. भुले मला माहिती होतं बघ माझा राया मला नाराज नाही करणार. त्यांनी बायकोला न निवडता मला निवडले. यांनी माझा जीव लई सुखावलाय बघ. आता त्याच्या आनंदासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मामी मामी अगं सोड मला. इकडे कशाला घेऊन आलीस? मला रायाशी बोलायचं होतं. एवढा अपमान झाल्यावर पण काय बोलायचं तुला त्याशी? सोडून दे त्याचा विषय. मामे अगं ही काय बोलतेस? खरं तेच बोलते कृष्णे. रायाच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर असला असता ना तर त्याने तुला असं घराबाहेर उभं नसतं केलं. रायाने त्याचं खरं रूप दाखवलंय. त्या घरात तिथून पुढे जायचं नाही. मामे रडू नको कृष्णे. डोळं पुस. शांत हो बघू. शांत हो. गप. तू वचन दे मला. मी जे सांगेन ते तू करशील. वचन देतो. तुला जर वाटत असेल मी या घरात थांबावं तर तुला दुसरं लग्न करावं लागेल. कृष्णे हसायला काय झालं? हा हसतेस कशा पायी? अगं अगं कुठं निघालीस? बॅग का घेतेस अगं? मी निघाले रायाकडं. आता मला आमच्या घरी जायला पाहिजे. राया मला घ्यायला आला नसलं म्हणून काय झालं? तू माझं तिकडे वाट बघत बसला असेल. कृष्णा काही काय बडबडतेस तू? हा अगं रायन तुला घरात बाहेर काढला विसरलीस का तू? त्याने तुला घरात घ्यायचं नाहीये कृष्णे. अगं कळते का तुला? अगं मामे रायांना अटक करतोय नाटक. त्यानं नाही का दुसऱ्या लग्नाचं नाटक केलं होतं माझ्यासोबत मला त्रास व्हावा म्हणून. आता बी तो तेच करतोय मला चांगलं माहित आहे. त्याला माणसानं त्रास दिला काय मजा येते काय माहिती. आता तिकडे गेले की त्याचे कानच पकडते आणि त्याला विचारते. कृष्णे कृष्णे बाणावर ये. तुला वाटतंय तसं काय बी नाही बघ. राया पहिल्यासारखा प्रेमळ राहायला नाहीये. त्याने तुला घरातनं बाहेर काढलं तुझा अपमान केलाय. त्या घरात तो तुला परत कधीच घेणार नाही. त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेत. कायमचे.
राया, अरे किती रडशील? बस झालं. किती स्वतःला त्रास करून घेशील? तुला त्रास झालेला मला बघवत नाही. पुस बरं डोळे. अरे पोरा, आयुष्यात सगळ्यात गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही होत. त्या वरच्यानं जे लिहिलंय तसं घडतं बघ सगळं. आपण फक्त निमित्त मात्र असतो. हे बघ, जे झालं गेलं की नाही ते विसरून जा बरं सगळं. आणि मी आहे की तुझ्या सोबत. आणि मला माहिती होतं तुझा तुझ्या बायकोपेक्षा माझ्यावर जीव आहे. तू माझा शब्द नाही मोडणार. हे बघ, मी तुझ्यासाठी साय साखर आणली. तुला आवडते की नाही? घे, खाऊन घे. मला नको काय बी. तुझा आहेत ना. अरे असा दुसऱ्याचा राग अण्णावर नाही काढायचा राया. धर, घे बरं खाऊन. तू का आली आहेस इथं? अरे मी आई आहे तुझी. मी नाही तुझी काळजी करणार तर कोण करणार? नको करू माझी काळजी. काय बी गरज नाही माझी काळजी करायची. मला माझं एकटं सोड. तुझा आहेत ना. अरे राया, असं नको बोलूस. तू का कृष्णासाठी स्वतःला त्रास करून घेतोयस? ती नाही तुझ्या बरोबरीची. तू तिला घरातनं बाहेर काढलंस की नाही हे खूप चांगलं केलंस बघ. ती त्याच लायकीची आहे. बस खाऊन घे बरं तू. कृष्णे, अगं किती वेळा असा विचार करत बसणार आहेस? चल 2 घास खाऊन घे. चल, नको ग असं स्वतःला त्रास करून घेऊस. कृष्णा, ए कृष्णा. फुय्याजी, कृष्णा, काय अवस्था करून घेतली गी स्वतःची. तू चल, मी तुला न्यायला आली या. आपण दोघी घरी जाऊ आणि त्या रायाचा चांगलाच भेद बघू बघ. पण कृष्णीला मी त्या घरची पायरी चढू देणार नाही. बघतेस मी तू कृष्णाला कशी सोडत नाही ती. चल ग कृष्णे, या मामीचं काय बी ऐकू नकोस. अगं परिणाम झाला हिच्या डोक्यावर. अनिल, कृष्णाची बॅग घे आणि गाडी काढ बघू. चल कृष्णा. आता कसं सांगू फुयाजींना? कृष्णीसाठी तिथं राहणं धोक्याचं आहे. बोले, राया कुठं गेला असेल ग? माझ्यावर पण रागवलाय. रागाच्या भरात काही करणार नाही ना? रंजे, तू उगीच लय काळजी करतीस बघ. अगं आता तुझ्यासाठी त्यानं कृष्णीला सोडली म्हणल्यावर तुझ्या उभी व्हायचं राग असणारच की त्याचा. रागाच्या भरात कृष्णाला घरी परत आणलं नाही म्हणजे मिळवलं. हे वाईस तर चांगलं बोल की. मला माहित आहे राया असलं काय बी करणार नाही. मी सांगत्या ना, ती कृष्णी परत आयुष्यात ह्या घरात येत नसत्या. राया आला वाटतं. रंजे, तू वाईट जरा आडून राहता. तू जर अशी त्याच्यासमोर इरगाळलीस का नाही तर तो परत कृष्णीला ह्या घरात आणायसाठी मागं लागल. मी काढते त्याचा राग. थांबा. ये पोरी. ही तर हा मग ती नाही तर कोण पाहिजे तुला? या घरची नाचसून आई. बाकीच्या खोगीर भरत्या घरात आणि माझी नाचसून बाहेर. हे बरं खपून घेईन मी. ही म्हातारी काय मला सुखानं जगून देणार नाही. आत्या, हिला रायाने घरात घ्यायचं नाही म्हणून सांगितलंय. त्यो कोण ठरवणार? मी बघतेच त्याच्याकडं. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगून ठेवते या, जर माझ्या कृष्णाला कोणी त्रास दिला मी हाय आणि तुम्ही हाय. अहो फुय्याजी, पण रायालाच आवडणार नाही कृष्णा इथे थांबलेली. तो हे घर सोडून निघून जाईल तिला इथे बघितलं तर. तुम्हाला चालणार आहे का हे? मी पण बघतेस कसं घर सोडून जातोय तो. राया, ए राया, बाहेर ये. आता अजिबात त्याचा हट्टीपणा चालून घेणार नाही मी. राया, बाहेर कोण आले बघ. मी कृष्णाला घेऊन आले. ये बोल आणि तुमच्यातला वाद मिटून टाक. तुम्ही त्याला किती बी आवाज द्या, तो बाहेर नाही येणार. मी पण बघते कसा नाही येत तो.
अव आत्या तो घरात असेल तर बाहेर येईल ना, घरातच नाही बाहेर गेलाय. बाहेरच गेलाय ना, येईल परत. तो आल्यावर बघतेस त्याच्याकडं. कृष्णा तू जा तुझ्या खोलीत. तुला यातला कोणी त्रास दिला ना तर मला सांग, मी बघतेस यांच्याकडं. राया आला की आवाज दे आणि त्याच्याकडे पण बघती. अरे किती वेळ लावलास यायला, मी कवा धरणं वाट बघते तुझी. मला असं झालेलं मी कधी एकदा घरी येते आणि तुला भेटते राया. कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. कशाला आलीस इथं? तुला किती वेळा सांगितलं या घराचं दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद झाल्यात, मग तरी बी या घरात पाय ठेवायची तुझी हिंमतच कशी झाली? चालते होईत ना आत्ताच्या आत्ता. राया अरे असं काय करतोस? अरे मी तुझी कृष्णा आहे, जिच्यावर तू जीवा पाड प्रेम करतोस, जिच्याशिवाय तू जगू शकत नाहीस, ती कृष्णा राया. आणि आता मला जिथं तोंड बी बघायचं नाहीये ती कृष्णा बी तूच आहेस. राया सोड, तुझा हात लागतोय मला राया. तुला एकदा सांगितलं ना परत या घरात यायचं नाही म्हणून. राया अरे मी एवढं मोठं काय गुन्हा केला ज्याची एवढी मोठी शिक्षा देतोयस तू मला? नको रे तुझ्या बाजूला करू. काय करतोय? सोड तिला. अरे राया काय झालंय तुला आज? तुम्ही किती बी प्रयत्न करा, पण राया आता ह्या म्हातारीचं ऐकल असं नाही वाटत मला. चालते हो इथं. खबरदार जर परत या घरात पाऊल ठेवलंस तर या विधात्यांच्या घराचा आणि तुझा संबंध कायमचा संपलाय. तुझ्यात जरा जरी लाज आणि स्वाभिमान शिल्लक असेल ना तर परत या घराचा उंबरठा ओलांडणार नाहीस. परत या घरात पाऊल ठेवायचं नाहीस तू. थांबा राया. तुमची हिंमत कशी झाली विधात्यांच्या चुनेला घराच्या बाहेर काढायची?